तर सुप्रभात मित्रांनो, आता वाजलेले आहे सकाळचे 7 आणि आज आहे धुलिवंदन। तर धुलिवंदनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर आज आपण चाललो आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती, अशा रायरेश्वर किल्ल्यावर आज आपण चाललो आहे। आपले काही मित्रमंडळी पुढे आपली वाट बघत आहे, तर आपण पहिले तिथं जाऊ, त्यानंतर मित्रमंडळी कोण आहेत त्यांची थोडी माहिती देऊ। तर मित्रांनो, आपण आता वडगाव ब्रिज पाशी उभं होतो। याचं कारण असं की आपले मित्र शिवम हे येणार होते, तर तो आलेला आहे। आणि त्याचं नाव काय? आपण बोरमध्ये यायला गेलो, आपण बोरमध्ये जाणार आहे। त्याचं नाव आहे रोहित चव्हाण म्हणून मुलगा आहे, त्याला घेऊन आपण मग पुढे रायरेश्वरला जाणार आहे। तर आपण बोरमध्ये गेलो, त्याला पिकअप करू। तर मित्रांनो, आता आपण भोरच्या जवळपास 7-8 किलोमीटर अलीकडे। तर भोरला येताना प्रथम तुम्हाला जो हायवे आहे भोरचा, तर कापूर होळपासून तुम्ही जर पुढे आला तर तिथं छोटासा ब्रिज आहे, त्या ब्रिज खालनं तुम्हाला भोरकडे येण्यासाठी रस्ता आहे। तर इथं थांबलेलो आहे आणि मागं असं विहंगम दृश्य आहे, सुंदर मंदिर आहे। तर त्या मंदिरामध्ये आम्ही थोडं जाणार आहे। सर ऐका ना, एक मिनिट, तुमचं नाव काय? सचिन। तर सचिन सर आहेत, जे पुण्यापासून नेकलेस पॉईंट पर्यंत सायकलिंग प्रवास करतात। तर तुम्हाला तुमच्या प्रवासाबद्दल। तर मित्रांनो, भोरमधील एक आकर्षणाचं पॉईंट म्हणजे हे समोर जे दिसतंय ते नेकलेस पॉईंट। हे जे नेकलेस पॉईंट, याला नेकलेस पॉईंट असं का म्हणतात? कारण का इथे जो नदी आहे त्याचं नेकलेस सारखा आकार निर्माण झालेला आहे, त्यासाठी त्याला नेकलेस पॉईंट असं म्हणतात। Close till I get up, time is barely on our side. तर मित्रांनो, पुण्यापासून नेकलेस पॉईंटपर्यंत सायकलीने प्रवास करणारे काही व्यक्ती आपल्यासोबत आहे इथं। तर एक मिनिट, आपण यांना विचारू। सर, तुम्ही कुठून आलाय? पुण्यापासून आलाय का? पुणे, जगताप डेअरी, पिंपरी चिंचवड। ओके, तर कसं आहे तुमचा प्रवास, जरा सांगा आम्हाला। सकाळी 5:30 वाजता निघालो होतो। जवळजवळ 30-40 जण आहोत। आमचा एंडो सायक्लिस्ट क्लब म्हणून क्लब आहे। ओके, आम्ही शनिवार रविवार किंवा असं सुट्टीच्या दिवशी सगळेजण असं लॉंग ट्रिप्स काढत असतो। ओके, सायकल फक्त सायकल। तर ठीक आहे, चांगली माहिती दिली सर। तुमच्या नेक्स्ट प्रवासासाठी तुम्हाला थँक्यू, बेस्ट ऑफ लक।
खाली येऊ नये काय बांधायचं? बाडी अशी बांधायची पाणी येतं ना लय गावात. बाण टाकायचं. हा बांध टाकायचं मोठी मोठी सिमटामध्ये बांधायचे ते आता काम चालू केलं काल त्याला JCB आलं गेलं होतं. बरोबर चालतंय. मधली वाट म्हणतात तिकडे नाही, तिकडे कुठे उतरायचं नाही. तिकडं कुठं नाही इकडे जायचं नाही, ते ह्या नाकाडावर जायचं आणि त्या नाकाडावर नाही इकडे जायचं नाही. तिकडं म्हणजे हा इकडे जायचं तेव्हा तो कडा आहे ना. उजव्या बाजूला कुठे जायचं नाही, डाव्या बाजूला जायचं. हा तो कडा आहे ना तिथं जायचं, तिथं गाव आहे. तर मित्रांनो आत्ता आपण रायरेश्वरच्या पायथ्याशी आहे. आपण रायरेश्वरला जाण्याचा प्रयत्न करत आहे. तर पुण्यापासून बोर हे साधारण 51 किलोमीटर आणि तिथनं पुढं रायरेश्वर किती असेल साधारण? रायरेश्वर तरी 25. म्हणजे तिथनं पुढं भोरपासनं 25 किलोमीटर असं रायरेश्वर, म्हणजे जवळपास 75-80 किलोमीटर पुण्यापासून रायरेश्वर किल्ला आहे. तर 81 किलोमीटर. तर रायरेश्वर किल्ल्यावर जाण्यासाठी पहिलं रायरेश्वरच्या पायथ्याशी असलेलं एक धानवलीच ना रे, धानवली या गावातून आम्ही ट्रेकिंग करत वर चाललेलो आहोत. तर तिथल्या एका मावशीने आम्हाला रस्ता दाखवलेला आहे बऱ्यापैकी, पण वर जाताना नेमका कुठला आहे तो थोडा कन्फ्युजन आहे. तर आपण बघूया पुढं जाऊन. हो. आणि आज आपल्यासोबत आहे वैष्णव पाटील, हे भोरमध्येच राहणार ना, भोरमध्येच राहणारे आपले एक मित्र आहे वैष्णव पाटील. आणि त्याचबरोबर पुढं शुभम. रायरेश्वर पूर्ण किल्ला आहे हा. रायरेश्वरचं पठार आहे का हे पूर्ण? हा का? मित्रांनो तर आपण या गावातून आलेलो आहे वर. अजून आपल्याला भरपूर वर जायचं आहे, तर चला. तर मित्रांनो आपल्याला वर जायला अजून एवढं चढायचं आहे. तर खरं तर हा ट्रेक आहे ना, आमचा तर टायमिंग चुकलेलाच आहे. भरूनच आम्ही ट्रेक करतो आहे, पण खरं तर ह्या ट्रेकला सुरुवात केली तर सकाळचीच करायची. कारण का ह्या ट्रेकला तुम्ही सकाळची सुरुवात केली तेव्हाच फायदेशीर होणार आहे. आणि मी ज्या व्हिडिओमध्ये बघत होतो तो कुर्ला का काहीतरी मार्ग आहे, त्या मार्गाने तो आहे. तर तिथं डायरेक्ट शिड्या वर जायला, तर इथनं हार्डली 5 ते 10 मिनटं लागतात ते गडावर जायला. पण आम्ही जो आलो आहे तिथं धानवली गावातून ट्रेक करत आम्ही वर चाललेलो आहे. मित्रांनो रायरीच्या पठाराचे खास वैशिष्ट्य म्हणजे 5 गणिता टेबल लँड हा सर्वांना माहीतच आहे, परंतु त्यापेक्षाही उंच आणि लांब असे टेबल लँड म्हणजे हा आपला रायरीचा पठार.
म्हणजे दानवलीची एक वस्ती आहे का इथं वरती ही? जंगम वगैरे आहेत ते पुढं मंदिर त्याला तिकडं जवळ पडलं असतं कुठनं? त्या साईड कोरले कोरले मार्गे हा वरती चढायचं होतं त्यामुळे चढायचं होतं जरा होय कोरल्याहून डायरेक्ट वरती गाडी जाते ना. हा. आणि ते काय नुसते पायऱ्या आहेत इकडून कसं इकडून जरा इकडचं पाहता तरी येतं ना फिरायला आले म्हणलं. मित्रांनो, जेव्हा आपण रायरेश्वर किल्ला हा ट्रेक करत होतो तेव्हा वर येताना एक छोटंसं गाव पण नाही म्हणता येणार, एक 2-3 घरांची वस्ती आहे. त्या वस्तीमध्ये एवढी बिकट परिस्थिती आहे मित्रांनो की लाईटीचे खांब उभे केलेले आहेत, पण अजूनपर्यंत त्या गावामध्ये किंवा त्या वस्तीमध्ये लाईटीचा अजूनही काही आलंच नाही आहे. भरपूर बिकट परिस्थिती आहे, तिथली लहान पोरं अवघड आहे इथं. भरपूर ट्रेक केला, रस्ता थोडा चुकलो पण आहे. बघू आता, एक इकडं गेला आहे, एक समोर गेला आहे. बघू आता, ह्या साईडला एक रस्ता दिसतोय जाताना आणि ह्या साईडला एक खालच्या साईडला. चला बघू आता, जाऊ. रायरेश्वरला आता जवळजवळ अर्धा तास तरी चालावं लागणार आहे. जवळ 2-2.5 तास झाला मी चालतोय खालनं धानोली या गावापासून. आहे का रे शुभम? तर फायनली 2-2.5 तासाच्या प्रवासानंतर, ट्रेकिंग नंतर आपण अशा ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. अशा मंदिरापाशी आपण आलेलो आहे. हे पाठीमागे जे दिसते ते मंदिर आहे, तर आपण त्या मंदिरात जाऊन बघूया की काय आतमध्ये कसं आहे त्या. नमस्कार मित्रांनो, रायरेश्वर किल्ला हा समुद्र सपाटीपासून 4000 फूट उंचीवर आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात एवढ्या उंचीवर असणाऱ्या काही निवडक पठारांमध्ये रायरेश्वर पठार हे प्रसिद्ध पठार आहे. मंदिराच्या समोरच अगदी सुंदर असा एका चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून अगदीच थोड्या अंतरावर पुढे आल्यावर गावामधील जननी माता मंदिर या मंदिराचं आपल्याला दर्शन होते. रायरेश्वरच्या या मंदिरातील वातावरण खूपच शांत आणि आल्हाददायक आहे. वयाच्या 16व्या वर्षी म्हणजेच 27 एप्रिल 1645 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी याच शिवशंभूच्या मंदिरामध्ये
स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. मंदिराचे दर्शन झाल्यानंतर पुढेच एक पाण्याची टाकी लागते. त्या पाण्याच्या टाक्यामध्ये दगडामध्ये कोरलेले एक गायमुख आहे. या गायमुखातून त्या टाक्यामध्ये सतत पाणी पडत असते. अशी लोक बसत नाहीत गावाकडे. आता बऱ्याच गावाकडे अशी लोक बसत आहेत. तुमच्याकडे बसले बराच वेळ बसतात. 5 मिनिटं मिटिंग बसली, मिटिंगला 5 मिनिटं बसणार. मला ह्याला फोन आला, त्याचा फोन आला, 5 मिनिटात मिटिंग तहकूब होती. अशी मिटिंगला कुठल्या गावात असतात बसत नाहीत. लोक खूप बिझी झालेत. तुमच्याकडे आज लोक एवढे बसतात. लोकांची एकी असली पाहिजे. तुम्ही एकत्र राहावा कायम. किती वाद असू द्या, जमीन एक दिवस भांडा, आठ दिवशी भांडा, पण बाहेरचा आला की त्याच्या विरुद्ध दोघं एकत्र या. बाहेरचा कोण आला की त्यावेळेस तुम्ही दोघं एकत्र या. अशा वेळेस रायरेश्वर तुम्ही टिकून ठेवा.